रेशीमची लागवड करत असताना जो काही आपण तुतीचा वाण निवडतो तो वाण कोणता निवडावा आणि वेगवेगळ्या वाणांचे जे काही गुणधर्म आहेत तर ते थोडक्यात सांगा. तसं जर पाहायला गेलं तर आपल्या परिसरामध्ये प्रचलित हे 2 प्रकारचे वाण केले जातात. त्याच्यामध्ये G4 आणि V1 या 2 व्हरायटी आपल्याकडे लागवड केल्या जातात. त्याच्यामध्ये H5 असेल, H4 असेल, आणखी अनेक वेगवेगळ्या देशी पण व्हरायटी आहेत. E2 सारखी व्हरायटी आहे. पण आपल्याकडे जी काही व्हरायटी लागवड केली जाते विक्ट्री1 या नावानं ती व्हरायटी आहे. इतर तुती रोपाच्या तुलनेत याचं उत्पादन 1.25 पट ते 1.5 पट चांगल्या प्रकारे येतं आणि त्याचा फायदा असा होतो की शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. त्याची जर विचार केला त्याची लागवड पद्धत 2 प्रकारे करता येते. शेतकरी लागवड करत असताना शेतकऱ्याच्या आवश्यकतेनुसार शेतकरी स्वतः रोप स्वतःच्या घरी तयार करू शकतो किंवा ते एखाद्या नर्सरीतून चांगल्या प्रमाणित नर्सरीतून ते रोप घेऊन ते स्वतःच्या शेतामध्ये लागवड करू शकतो. त्याची रोप लागवड करण्याचा जो काही कालावधी आहे रोप लागवडीचा तो जून ते ऑगस्ट या दरम्यान असतो आणि त्याचं घरी त्याचा बेन तयार करण्याचा जो काही कालावधी आहे तो डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी ते बेन तयार करायचं आहे आणि जूनला ते त्याच्या शेतामध्ये लागवड करायचं आहे. त्याच्यामध्ये जर विचार केला तर लागवड पद्धतीमध्ये शेतकऱ्याने जर स्वतःच्या घरी काड्यापासून जर रोप तयार केलं तर त्याचा खर्च वाचतो आणि खर्च वाचल्यामुळे त्याला तेच पैसे ते दुसऱ्या इतर गोष्टीमध्ये ते गुंतवण्यास मदत होते. आज जर शेतकरी स्वतःच्या घरी जर काड्या लागवड केल्या त्यानं तर मजुरासहित जर खर्च पकडला तो 7,000 ते 8,000 रुपये त्याला तो खर्च रोप लागवडीसाठी येतो. पण त्यानं जर तेच रोप जून जुलैला जर एखाद्या नर्सरीतून आणलं आजचा जर विचार केला तर 5 रुपयाला एक तुतीचं रोप मिळतं. ट्रॅव्हलिंग कॉस्ट वेगळी, लागवड कॉस्ट परत वेगळी त्याच्यामध्ये. असं करून कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये नुसता रोप लागवडीला खर्च येतो.